नागपूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आघाडी झाली होती। तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी याला दुजोराही दिला होता। जागा वाटपाचा आकडाही ठरला होता। राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाटपाच्या प्रस्तावावर दोन्ही पक्षाच्या शहराध्यक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या। मात्र मंगळवारी सकाळी सर्व चित्रच बदललं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच धांदल उडाली। हे सर्व काँग्रेसनं ठरवून केलं, त्यांचं भाजपशी साटलोट अशी शंका राष्ट्रवादीने व्यक्त केली। काँग्रेस आमच्यासोबत अलायन्स करत नाही आहे, तेव्हा आदरणीय विजय कदम साहेब उपनेते आहेत आमचे, ते मातोश्रीवरून निर्देशनावर आले होते आणि एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली होती। आदरणीय संजय राऊत साहेब आणि आदरणीय परब साहेब, आदरणीय देसाई साहेब यांच्याकडून खुल्या प्रवर्गातून प्रभाग 28 मध्ये नितीन तिवारी यांना उमेदवार द्यावी असं निश्चित झालं होतं। परंतु मला 1:30 वाजता हा एबी फॉर्म भेटला। मी 1:30 वाजता ओपन प्रवर्गाचा एबी फॉर्म घेऊन सेंटरमध्ये गेलो। जेव्हा सेंटरमध्ये मी एबी फॉर्म जमा करत होतो, मला रजिस्टरमध्ये पाहण्यात आला की ऑलरेडी ओपन प्रवर्गामध्ये किशोर कुमेरे यांनी एबी फॉर्म टाकला आहे। समविचारी पक्षाला, घटक पक्षाला, ज्याची महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत, इंडिया आघाडीमध्ये पक्ष आहेत, त्या पक्षांना तुम्ही डावलताय आणि तुम्ही वेगळ्या लढताय, त्यांच्यासोबतच फर्स्ट लढताय, तर कुठेतरी शंकेला एक वाव आहे। ही शंका म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं लढा, व्होट डिवायडेशन्स होतील, व्होट डिवायडेशन झाल्याच्यानंतर कोणाला त्याचा फायदा होईल हे सगळ्यांना कळते। आघाडीची आमची तयारी झाली, 12 जागा तयार झाल्या, परंतु नंतरच्या काळात उत्तर नागपूरमध्ये ज्या आम्ही 3 जागा देणार होतो त्या जागांवर कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळला आणि म्हणून मग त्या कार्यकर्त्यांच्या रोषाकडे पाहून ती आघाडी आम्हाला थांबावं लागली। हायकमांडशी बोलणी झाली आणि हायकमांडचा आदेश होता की आपल्या वर्षानुवर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांवर तुम्ही अन्याय करू नका। तर अशा परिस्थितीत आमच्या कार्यकर्त्याचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही ही आघाडी नाकारली आहे। तर केवळ महाविकास आघाडीने ते महायुतीमध्ये सुद्धा असंच काहीचं चित्र आहे। राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अनेक ठिकाणी अखेरच्या क्षणाला फिसकटली।